विधानसभेच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत। विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची पुण्यामध्ये त्यांनी बैठक बोलावलेली आहे। आज सकाळी 9 वाजता सर्व उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पराभवाची कारणं आणि पुढील वाटचालीसाठी बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। येणाऱ्या महापालिका नगर परिषद निवडणुकांमध्ये काय रणनीती आखावी यासाठी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे 2 दिवस पुणे दौऱ्यावरती आहेत। विविध पदाधिकाऱ्यांची रात्री बैठक घेऊन त्यांनी चर्चा केलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातनं बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, 2 दिवसांचा राज ठाकरे यांचा हा पुणे दौरा, आज कशा घडामोडी घडताना दिसतील? नक्कीच राज ठाकरे 2 दिवस जे आहेत ते पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुणे दौऱ्यातच त्यांनी राज्यातील सगळ्या जे उमेदवार होते त्यांचे पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक बोलवलेली आहे। खरं तर विधानसभेचा निकाल हा खरं तर मनसेसाठी सुद्धा मोठा धक्कादायक निकाल आहे। त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आणि आता प्रादेशिक पक्षाची जी मान्यता आहे ती सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगला स्ट्राईक रेट ठेवणं, चांगली लोक निवडून आणणं ही सगळी प्राथमिकता असल्याने आता राज ठाकरे पक्षांवर जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी ही आजची बैठक आहे। या बैठकीमध्ये आपला पराभव का झाला, आपण कुठे कमी पडलो याची सुद्धा चर्चा होणार आहे आणि काही सल्ले आणि काही आदेश सुद्धा राज ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आहेत। मात्र जिल्हा प्रमुखासह जे उमेदवार हजर राहतील त्यांना सक्तीनं पक्ष वाढवण्यासाठी सांगण्यात येणार आहे। पक्षवाढीसाठी अहोरात्र काम करून आपल्याला चांगला निकाल आणावा लागणार आहे। त्यासाठी ही सगळी रणनीती आखण्याची चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे। गुरु, बरं, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।